नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे एओनएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कृषी व पर्यावरणाच्या रिलेटेड. ठीक आहे, त्यामध्ये आपण चालू घडामोडी त्यांच्या आपण बघितल्या होत्या. तर आज त्याचा भाग 2 आहे. यामध्ये सुद्धा आपण कृषी व पर्यावरणासंदर्भात ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण इथं आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला आहे 2022 मधील चर्चेतील चक्रीवादळे. चक्रीवादळावर मिनिमम एक तरी प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारला जातोच. त्यामध्ये पहिला आहे बत्सीराई चक्रीवादळ. फेब्रुवारी 2022 मध्ये हिंदी महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळाने हिंदी महासागरातील बेटांच्या पूर्व किनाऱ्यावर मोठे नुकसान केले होते. कुठं? हिंदी महासागरातील पूर्व किनाऱ्यावरून कोणतं वादळ निर्माण झालं? बत्सीराई चक्रीवादळ. दुसरं आहे शीतरंग चक्रीवादळ. ठीक आहे, 25 ऑक्टोबर 2022 रोजी भारत आणि बांगलादेशला प्रभावित करणारे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते. ठीक आहे, कोणतं? शीतरंग चक्रीवादळ. त्यानंतर शीतरंग किंवा शीतरांग हे नाव थायलंड या देशाने दिलंय. कोणी दिलंय? थायलंड या देशाने दिलंय. त्यानंतर तिसरं करीम चक्रीवादळ. ठीक आहे, करीम चक्रीवादळाने ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला खुल्या समुद्रात एक मार्ग तयार केला होता. करीम हे नाव सेशेल्स या दक्षिण आफ्रिकन देशाने दिलेले आहे. त्यानंतर मेगी वादळ. मेगी या उष्णकटिबंधीय वादळामुळे फिलिपाईन्समध्ये भूस्खलन आणि पुरात किमान 167 लोकांचा मृत्यू झाला. ठीक आहे, मेगी वादळामुळे कोण प्रभावित देश आहे? फिलिपाईन्स. मेगी या वादळाला फिलिपाईन्समध्ये ॲगेटॉन म्हणून देखील ओळखले जाते. कोणाला ॲगेटॉन म्हणून ओळखले जाते? मेगी वादळाला. ठीक आहे, त्यानंतर मंदोस चक्रीवादळ. बंगालच्या उपसागरात 7 डिसेंबर 2022 रोजी मंदोस या तीव्र चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. मंदोस हे नाव संयुक्त अरब अमिरातने दिले आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला या वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर आसनी चक्रीवादळ हे तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. मे 2022 मध्ये या वादळाने भारताला तडाखा दिला. आसनी हे नाव श्रीलंकेने दिले होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 2022 मधील चर्चेतील ज्वालामुखी बघूया. पहिलं होतं ज्वालामुखी बेटांची निर्मिती. मध्य टोंगा द्वीपादरम्यान पॅसिफिक महासागरात 10 सप्टेंबर रोजी शक्तिशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला. ठीक आहे, त्यानंतर साकुरा जिमा ज्वालामुखी. जपानच्या कागोशिमा प्रांतात असलेल्या साकुरा जिमा ज्वालामुखीचा 24 जुलै 2022 रोजी उद्रेक झाला. तिसरा आहे माउंट एटना ज्वालामुखी. युरोपमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आणि जगातील सर्वात धोकादायक ज्वालामुखीपैकी एक इटलीच्या माउंट एटना ज्वालामुखीचा मे 2022 मध्ये उद्रेक झाला. त्यानंतर मौना लोआ ज्वालामुखी. जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी असलेल्या मौना लोआ या हवाई बेटांवरील अमेरिका ज्वालामुखीचा 27 नोव्हेंबर 2022 रोजी उद्रेक झाला. ठीक आहे, कुठे आहे? हवाई बेटा आहे. हवाई बेटा कोणाच्या अधिपत्याखाली येतात? अमेरिकेच्या अधिपत्याखाली येतात. कोणतं नाव कोणतं आहे? मौना लोआ. याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे आधी आणि विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सेमेरू ज्वालामुखी. इंडोनेशियाच्या माउंट सेमेरू ज्वालामुखीचा 4 डिसेंबर 2022 रोजी उद्रेक झाला. हा इंडोनेशियामधील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटच्या सुंदा प्लेटच्या खाली असलेल्या सबडक्शनमुळे या ज्वालामुखीची निर्मिती होते. ठीक आहे, त्यानंतर कामचटका ज्वालामुखी. कामचटका द्वीपकल्पातील 2 ज्वालामुखींचा नुकताच उद्रेक झाला. रशियातील कामचटका द्वीपकल्प हा रिंग ऑफ फायरचा भाग आहे. त्यानंतर ताल ज्वालामुखी. ताल ज्वालामुखी हा फिलिपाईन्स मधील ताल सरोवरने भरलेला एक मोठा कॅल्डोर आहे. ठीक आहे, त्यानंतर सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी केली आहे भारत सरकारनं. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावरील बंदी 1 जुलै 2022 पासून लागू केली. प्लास्टिक पासून बनवलेल्या काही वस्तूंवर 30 सप्टेंबर 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. कोणत्या प्लास्टिकवर? 75 मायक्रॉन पेक्षा ज्याचा साईज कमी आहे त्या अशा प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर बंदी घालण्याची तरतूद देखील याच्यात अधिसूचित केलेली आहे. लक्षात ठेवा, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी करण्यात आलेली आहे. त्यानंतर सडपातळ लुरीस अभयारण्य. ठीक आहे, तामिळनाडू सरकारने 12 ऑक्टोबर 2022 रोजी करूर आणि दिंडीगुल जिल्ह्यातील 11,806 हेक्टर क्षेत्र व्यापलेला कुडुवूर स्लेंडर लॉरिस अभयारण्य अधिसूचित केलेले आहे. ठीक आहे, देशातील पहिले स्लेंडर लॉरिस अभयारण्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता स्लेंडर लॉरिस बद्दल थोडं माहिती जाणून घेऊया. माकडांचे पूर्वज मानले जातात. हे लहान निशाचर सस्तन प्राणी आहे. सावकाश चालीमुळे त्यांना स्लो लॉरिस म्हणतात. कृषी पिकांमध्ये कीटकांचा जैविक भक्षक म्हणून देखील काम करतात. IUCN द्वारे लुप्तप्राय म्हणून ही प्रजाती सूचीबद्ध आहे. 1902 च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूचित 1 अंतर्गत संरक्षित आहेत. भारत आणि श्रीलंकेत हा आढळणारा प्राणी आहे. कोणता? स्लेंडर लॉरिस. ठीक आहे, तर त्यानंतर नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प लॉन्च केलेला आहे. पंतप्रधान मोदींनी 28 मे 2022 रोजी इफ्कोच्या नॅनो लिक्विड युरिया प्रकल्पाचे आभासी उद्घाटन केले. हा जगातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प आहे. इफ्को काय? इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह. गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील कलाले येथे 175 कोटी रुपये खर्चून नॅनो लिक्विड युरिया प्रकल्पाची बांधणी तिथं केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर सिक्कीमचे राज्य फुलपाखरू घोषित करण्यात आलेले आहे. ब्लू डूक म्हणून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2022 रोजी सिक्कीम सरकारने ब्लू डूक हे सिक्कीमचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे. हिमालयात आढळणाऱ्या निमफिल्ड फुलपाखराच्या या प्रजातीचे वैज्ञानिक नाव
बसरोना दुर्गा असे आहे. विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू कोणते आहेत त्यावर देखील प्रश्न विचारले गेले आहेत, आपण इथं बघूया. ब्लू मॉर्मन महाराष्ट्राचा आहे, तमिळ येओमन तामिळनाडूचा आहे, सदर्न बर्डविंग कर्नाटकचा आहे, कैसर ए हिंद अरुणाचल प्रदेशचा आहे, कॉमन पिकॉक उत्तराखंडचा आहे, मलबार वॅडिक पिकॉक केरळचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठे सफारी पार्क आता बनणार आहे हरियाणामध्ये. हरियाणा सरकार अरवली रांगेत जगातील सर्वात मोठे सफारी पार्क विकसित करणार आहे. 10,000 एकरच्या या सफारी पार्क मध्ये गुरुग्राम आणि नूह जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड हैदराबाद या शहराला मिळाला. तेलंगणामधील हैदराबाद शहराने 14 ऑक्टोबर 2022 रोजी दक्षिण कोरियाच्या जेजू येथे आयोजित इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्युसर्स या कार्यक्रमात वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 जिंकला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक शिंगी गेंड्याचे निवासस्थान. आसाम सरकारने जाळलेल्या गेंड्याच्या शिंगाची राख वापरून तयार केलेल्या 3 गेंड्याच्या पुतळ्यांचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात लोकार्पण झाले आहे. ठीक आहे. या स्मारकामध्ये एक प्रौढ नर, एक प्रौढ मादी आणि एक पिल्लू अशी 3 गेंड्यांची शिल्पे असून त्यांना एक शिंगेचे निवासस्थान अबोर्ड ऑफ द युनिकॉर्न्स असे नाव देण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर डुंगॉन संवर्धन राखीव. तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळील पालक समुद्रधुनी प्रदेशात देशातील पहिले डुंगॉंग संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे. डुंगॉंग असा दिसतो विद्यार्थी मित्रांनो. डुंगॉंग हा सागरी सस्तन प्राणी असून या लुप्तप्राय प्रजातींचे संरक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अनुसूचित 1 अंतर्गत डुंगॉंग संरक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र. सातारा शहराजवळच्या महादरे तालुका सातारा परिसराला फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. कोणतं? महादरे. महादरे खोऱ्यात फुलपाखरांच्या सर्वात जास्त म्हणजे एकूण पश्चिम घाटात आढळणाऱ्या 341 प्रजातींपैकी 178 प्रजाती महादरेमध्ये आढळून आल्या आहेत, म्हणून त्याला काय घोषित करण्यात आलं आहे? फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र महादरे सातारा इथलं. त्यानंतर ग्रीन सी टर्टल. ठीक आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदा सिंधुदुर्गातील देवबाग तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या घरट्यातून 74 पिले बाहेर येत समुद्रात उतरली. भारतात फक्त गुजरात आणि लक्षद्वीप येथे घरटी याची आढळून येतात. कोणता टर्टल? ग्रीन सी टर्टल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी टर्टल, हॉक्सबिल, लॉगरहेड आणि लेदरबॅक अशा 5 प्रजाती आढळून येतात. ठीक आहे. त्यानंतर अंडर 2 कोलिशन. आता अंडर 2 कोलिशन काय आहे? कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या राज्य आणि प्रादेशिक सरकारांचे एक जागतिक नेटवर्क आहे. तर यामध्ये बघूया काय आहे. हवामान संकटाचा सामना करण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याच्या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकारने 28 जुलै 2022 रोजी अंडर 2 कोलिशनचा सदस्य होण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ठीक आहे. आता अंडर 2 कोलिशन हे पॅरिस कराराच्या अनुषंगाने कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या राज्य आणि प्रादेशिक सरकारांचे काय जागतिक नेटवर्क आहे. यामध्ये पंजाबचा आता ऍडिशन झालेला आहे. त्यानंतर इक्वेडॉर या देशाबद्दल थोडी माहिती घेऊया. इक्वेडॉरचा मॅप इथं बघूया विद्यार्थी मित्रांनो. साऊथ अमेरिकामध्ये इक्वेडॉर इथं लोकेटेड आहे. दक्षिण अमेरिकेतील इक्वेडॉर या देशाने वन्यजीवांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी वन्य प्राण्यांच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. कोणता देश? इक्वेडॉर. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची बैठक. पहिल्यांदा ही जी बैठक आहे ही दिल्लीच्या बाहेर झाली विद्यार्थी मित्रांनो. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची NTCA 20वी बैठक अरुणाचल प्रदेशातील पक्के टायगर रिझर्व्ह इथं पार पडली. इतिहासात प्रथमच ही बैठक दिल्लीच्या बाहेर आयोजित करण्यात आली होती. व्याघ्र प्रकल्पासाठी फॉरेस्ट फायर ऑडिट प्रोटोकॉल जारी करण्यात आला आहे. हे लक्षात ठेवा. कुठे जारी करण्यात आला? ठीक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाची बैठक होती पक्के टायगर रिझर्व्ह मध्ये, तिथे जारी करण्यात आला. त्यानंतर जगातील पहिले वन्यजीव रोखे वाईल्ड लाईफ बॉन्ड घोषित करण्यात आलेले आहे. जगातील पहिले वन्यजीव रोखे वाईल्ड लाईफ बॉन्ड जागतिक बँकेने जारी केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील काळ्या गेंड्याच्या संवर्धनासाठी या रोख्याद्वारे $150 दशलक्ष जमा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर देशातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील पल्ली ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो संयुक्त पूर्व आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेत. त्यानंतर पहिले धूरमुक्त राज्य. तर पहिले धूरमुक्त राज्य म्हणून हिमाचल प्रदेश हे भारतातील बनले आहे. उज्ज्वला योजना, हिमाचल गृहिणी सुविधा योजना इत्यादी अनेक कल्याणकारी योजनांच्या मदतीने हिमाचल प्रदेशने ही कामगिरी केली आहे. तसेच हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले 100% LPG सक्षम राज्य बनले आहे. हे लक्षात ठेवा. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर गुड फॉर यू, गुड फॉर द प्लॅनेट. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरने लोकांना अनुकूल आहार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुड फॉर यू, गुड फॉर द प्लॅनेट ही मोहीम सुरू केलेली आहे. लोकांना दररोज त्यांच्या खाद्यपदार्थांच्या निवडीबद्दल जागरूक होण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या मोहिमेचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. या वर्षीचा पृथ्वी ओव्हरशूट दिवस 28 जुलै रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर पहिले जैव ग्राम कुठे आहे? त्रिपुरा हे सुधारित जैवग्राम असलेले भारतातील पहिले राज्य ठरले आहे. त्रिपुरातील दासपारा हे गाव निसर्गावर आधारित जीवशैली आणि उपजीविकेत रूपांतरित झाले आहे आणि रासायनिक खतांचा वापर कमी केलेला आहे. त्रिपुरा सरकारने राज्यात एकूण 100 जैव गावे उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 5 ऑक्टोबर हा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून घोषित केला आहे. ठीक आहे, 14 एप्रिल नाही, 5 ऑक्टोबर गंगेतील डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण मंत्रालयाने मे 2010 मध्ये गंगेतील डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून अधिसूचित केले होते. ठीक आहे, राष्ट्रीय जलचर प्राणी भारताचा कोणता आहे? डॉल्फिन आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय कापूस परिषद सुरेंद्रभाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने भारतीय कापूस परिषद कॉटन काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परिषदेची पहिली बैठक 28 मे 2022 रोजी संपन्न झाली. त्यानंतर कोळशापासून मिथेनॉल, ठीक आहे, कोल टू मिथेनॉल हा प्रकल्प लॉन्च केला आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांनी 15 जानेवारी 2022 रोजी हैदराबाद मध्ये भारतातील पहिला कोळशापासून मिथेनॉल पायलट प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. 0.25 टन प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेला हा प्रकल्प भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भेल डिझाईन, विकसित आणि स्थापित करण्यात आला आहे. हा प्रकल्प सध्या उच्च राख असलेल्या भारतीय कोळशापासून 99% अधिक शुद्धतेसह मिथेनॉलचं उत्पादन करत आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कुठं उभारण्यात आला? हैदराबाद मध्ये उभारण्यात आला. काय प्रकल्प आहे? C2M, कोल टू मिथेन. ठीक आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठी वनस्पती सापडली विद्यार्थी मित्रांनो. कुठे सापडली? ऑस्ट्रेलियामध्ये सापडली. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ रिबॉन वीड ही जगातील सर्वात मोठी वनस्पती सापडलेली आहे. किती लेंथ आहे? ठीक आहे, जवळपास ही 4500 वर्ष जुनी आहे आणि 180 किलोमीटर लांबीची आहे. ही सीवीड आहे, सी ग्रास म्हणतात त्याला. ठीक आहे, पश्चिम ऑस्ट्रेलियातील शार्क बेच्या जागतिक वारसा क्षेत्राच्या उथळ पाण्यात ही वनस्पती आढळून आली. वैज्ञानिक नाव काय आहे? पोसिडोनिया ऑस्ट्रेलिस. हे 180 किलोमीटर लांबीचे समुद्र गवत आहे. ही वनस्पती 4500 वर्ष जुनी आहे. ठीक आहे. त्यानंतर गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा कुठे सापडला? कंबोडियामध्ये सापडला. कंबोडियामध्ये जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्यातील मासा आढळला आहे. कंबोडियातील मेकॉंग नदीत पकडलेला 300 किलोचा स्टिंगरे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा आहे. बघा, हा स्टिंगरे आहे. याची लांबी किती आहे? 3.98 मीटर आणि रुंदी किती आहे? 2.2 मीटर. त्यानंतर मुंबई वातावरण कृती आराखडा. ठीक आहे, मुंबई महापालिकेच्या मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाचे 13 मार्च 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान बृहन्मुंबई महापालिकेने पटकावला. असा आराखडा जाहीर करणारे मुंबई हे पहिले दक्षिण आशियाई शहर ठरले आहे. अगेन प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. 2050 पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचा टार्गेट आहे. याचा साध्य करण्याचे मुंबई वातावरण कृती आराखड्याचे मुख्य उद्दिष्टे आहे. त्यानंतर ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड. ऑर्बर डे फाउंडेशनने FAO अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने मुंबई आणि हैदराबादला ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड 2021 म्हणून मान्यता दिली. कोणत्या दोन शहरांना भारताच्या? मुंबई आणि हैदराबादला. ठीक आहे, हैदराबादला सलग दुसऱ्यांदा 2020-2021 ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मान्यता देण्यात आली. मुंबई हे ट्री सिटी म्हणून मान्यता मिळवणारे हैदराबाद नंतर दुसरे भारतीय शहर ठरलेले आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तामिळनाडू हे स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. ठीक आहे, वातावरण बदल कृती आराखड्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 9 डिसेंबर 2022 रोजी तामिळनाडू वातावरण बदल अभियानची सुरुवात झाली. त्या अंतर्गत या विशिष्ट उद्देशासाठी तामिळनाडू ग्रीन क्लायमेट कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. स्टॉकहोम +50 परिषद. ठीक आहे, आयोजन कधी झाले? 2 ते 3 जून 2022 ला. कुठं झाली? स्टॉकहोम, स्वीडन येतं. परिषदेची थीम काय होती? स्टॉकहोम +50 सर्वांच्या समृद्धीसाठी एक निरोगी ग्रह, आपली जबाबदारी आणि आपली संधी ही याचं टॅगलाईन होती. 1972च्या संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण परिषदेच्या 50व्या वर्धापन दिनाचा हा उत्सव आहे. केनिया सरकारच्या पाठिंब्याने स्वीडनने त्याचे आयोजन केलेले आहे. आता स्टॉकहोम परिषद जी पहिली झाली होती ती 1972 ला झाली होती. आता त्याला 50 वर्ष झालेले आहे. आयोजन कधी झाले होते? 5 ते 16 जून 1972 मध्ये. ठिकाण काय होते? स्टॉकहोम, स्वीडन येथे. पर्यावरणावरील हे पहिले जागतिक अधिवेशन होते. ठीक आहे, थीम काय होती? ओनली वन अर्थ. सहभाग किती देशांचा होता? 1972 मध्ये 122 देशांचा होता. यामध्ये 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून जाहीर करण्यात आला. तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की जागतिक पर्यावरण दिन कधी ठरवण्यात आला? तर 1972 मध्ये. इथे UNEP ची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर चिन्नोर तांदळाला भौगोलिक नामांकन देण्यात आलेलं आहे, GI टॅग देण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील चिन्नोर तांदळाला भौगोलिक नामांकन म्हणजेच GI टॅग प्राप्त झाले आहे. तांदूळ उत्पादक जिल्ह्यांमध्ये अग्रक्रमावर असलेल्या भंडाऱ्यातल्या सुगंधी चिन्नोर तांदळाची चव जगभराच्या खवय्यांना मिळावी आणि चिन्नोर तांदळाची मागणी वाढवून शेतकरी समृद्ध आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावा या उद्देशाने गेल्या 2 वर्षापासून या तांदळाला GI टॅग मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. ग्लुटेन मुक्त असणाऱ्या चिन्नोर तांदळाचा इतिहास, त्याचं पोषण मूल्य, मोहक सुगंधी इत्यादी वैशिष्ट्यांच्या या मानांकनासाठी अभ्यास करण्यात आला आहे. ठीक आहे, कोणता तांदूळ? चिन्नोर तांदूळ. मेजरली प्रोडक्शन कुठे होतं? भंडारा जिल्ह्यात होतं. ठीक आहे. त्यानंतर UNDP ची डेटा इन क्लायमेट रेझिलियन्स ऍग्रीकल्चर साठी भागीदारी. डिकरा नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केलाय. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने भारतीय राज्य तेलंगणा सोबत डेटा इन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर साठी भागीदारी केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून अन्न प्रणाली आणि अन्न सुरक्षा मजबूत करणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे. थोड्या डिकराबद्दल माहिती घेऊया. हा एक डिजिटल उपाय आहे ज्याचा उद्देश शाश्वत विकास उद्दिष्टे गाठणे आहे.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, डिकरा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर आणि पशुधनावरील हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी, त्यांच्या उपजीविकेची लवचिकता वाढवण्यासाठी आणि व्यापक अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी मदत करेल. अशा प्रकारे हे पहिले डिजिटल सोल्युशन तिथं आता लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल डिकार्बोनायझेशन समिट 2022. ठीक आहे, इंडस्ट्रीजमुळे पर्यावरणामध्ये CO2 चं जे काही एमिशन होतं ते कमी करण्यासाठी परिषद बोलवण्यात आली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 16 जून 2022 रोजी इंडस्ट्रियल डिकार्बोनायझेशन समिट 2022 चे उद्घाटन केले. ठिकाण कुठे होते? नवी दिल्ली येथे. 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रलिटीसाठी आराखडा संबंधी परिषद बनवण्यात आलेली होती. कारण 2070 पर्यंत आपल्याला नेट झिरो एमिशनचा टार्गेट अचीव्ह करायचा असेल तर आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा आपलं जे पोल्युशन आहे ते सुद्धा कमी करावं लागेल. आता डिकार्बोनायझेशन म्हणजे काय आहे? डिकार्बोनायझेशन म्हणजे कार्बन कमी करणे. डिकार्बोनायझेशनचे दीर्घकालीन उद्दिष्ट CO2 मुक्त जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.